पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे ग्रामदैवत सूर्यनारायणाचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. या सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये पौष महिन्यामध्ये किरणोत्सव सोहळा पार पडत असतो. गेल्या अनेक वर्षाची परंपरा या किरणोत्सवाला असल्यानं सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक मोठ्या प्रमाणावरती हा किरणोत्सव पाहण्यासाठी येत असतात. मकर संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीमध्ये हा किरणोत्सवचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या किरणोत्सव सोहळ्याची आख्यायिका, ग्रामदैवत सूर्यनारायणाचे महात्म्य व पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी निघणाऱ्या रथोत्सव सोहळ्याविषयीची विस्तृत माहिती या मंदिराचे सेवाधारी गणेश काका उताडे यांनी विस्तृतपणानं परिवर्तन न्यूजशी बोलताना सांगितले आहे. नमस्कार, मी गणेश काका उताडे, श्री क्षेत्र नारायण चिंचोली, सूर्यनारायण सेवाधारी पुजारी. आज आपण श्री क्षेत्र नारायण चिंचोलीतील प्राचीन सूर्य मंदिरामध्ये आहोत. सूर्य हा बीजोफलदाता आहे. बल, बुद्धी, आयु, आरोग्य, चातुर्य, यश प्रदान करणारी देवता म्हणून आपण सूर्याकडे पाहतो. कारण जयावरी कृपा होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला वीरांची. उभ्या राहती सिद्धी होऊनी दाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाशी. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व काही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण पाहे. पौष मास म्हणजे सूर्य उपासकांसाठी एक फार मोठी पर्वणी असते आणि विशेष करून सर्व भाविकांसाठी सुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्वाचा असणारा हा पौष मास. पौष मासामध्ये या श्री क्षेत्र नारायण चिंचोलीतील प्राचीन सूर्य मंदिरामध्ये सूर्य ज्यावेळेस दक्षिणायन संपून उत्तरायणामध्ये जातो ते पर्व म्हणजे मकर संक्रमणाचा काल. तर मकर संक्रमणाच्या कालापासून जे काही किरणोत्सवाला प्रारंभ होतो त्यावेळेस जसा तिमूर समूहाचा नाश होतो सूर्य उगवल्यानंतर, तसं निमित्त मात्र दर्शनानं या सूर्यनारायणाच्या आपल्या जीवनामध्ये जे काही पातक असतं, दुःख, दैन्य, दारिद्र्य असतं, तर त्याचा एक नाश होतो अशी इथली आख्यायिका आहे. कारण सूर्योदयाच्या वेळेस विशेष दर्शनाला एक महत्त्व आहे. सूर्योदय रविवार, मकर संक्रांत आणि रथसप्तमी या दिवशी जो भाविक अनन्य भावेपणे भगवंताला शरण जातो त्याच्या जीवनामध्ये जे अमंगल असेल, अनिष्ट असेल, जे दुःख असेल त्याचा नाश करण्याची ताकद एक निमित्त मात्र दर्शनामध्ये आहे. इथल्या प्राचीन मंदिराला आणखी एक आख्यायिका म्हणजे काय, हे स्वयंभू असं स्थान आहे. नाही घडविला नाही बैसविला या युक्तीप्रमाणे आणि या शब्दाप्रमाणे इथलं प्राचीन स्थान आहे. सुमारे 3.5 फूट उंच असलेल्या महादेवाच्या पिंडीसारखा आकार असणाऱ्या सिंहासनावरती प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी विराजमान आहेत. लय उत्पत्ती काल याला कारणीभूत असणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं साक्षात स्वरूप दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं. कारण प्रत्यक्ष भगवंत म्हणजे शाळीग्रामकृत पाषाणामध्ये असणारी ही सूर्यनारायणाची मूर्ती. तर किरणोत्सव असल्यामुळे या ठिकाणी सूर्यनारायण असं म्हणतात. ही जी स्वयंभू मूर्ती आहे, श्रीच्या उजव्या बाजूला लक्ष्मी आहे तर डाव्या हाताला पद्मावती आहे, त्यामुळे कुणी लक्ष्मीनारायण पण म्हणतात. देवाच्या उजव्या बाजूला शेषाचं प्रतीक आणि शेष देवता आहे त्यामुळे शेषनारायण पण म्हणतात. हातामध्ये शंख, चक्र, गदा, दंडावरती पद्म कोरलेला आहे त्यामुळे व्यासनारायण पण म्हणतात. भगवंताच्या प्रभावळीवरती विष्णूने जे मुख्य दशा अवतार घेतले होते हे सगळे प्रभावळीवरती कोरलेले आहेत त्यामुळे विष्णू नारायण पण म्हणतात. व्यंकटेश स्तोत्रामध्ये जसं भगवंताचं व्यंकटेशाचं वर्णन केलं आहे ते सर्व काही मूर्तीमध्ये पाहायला मिळतं त्यामुळे कोणी व्यंकटरमण किंवा लक्ष्मी व्यंकटेश पण म्हणतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवाचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनाला महादेवाच्या पिंडीचा आकार आहे. म्हणजे लय उत्पत्ती काल याला कारणीभूत असणारं हे स्वरूप असल्यामुळं कोणी याला सर्वेश्वर पण म्हणतात. परंतु सूर्योदयाच्या वेळेस सूर्याची पहिली सूर्यकिरणं मूर्तीवरती पडतात आणि विशेष करून साधू संतांनी आजपर्यंतच्या जे काही संदर्भ ग्रंथ आहेत, अनेक प्रकारचे अभंग आहेत, त्या अभंगाच्या माध्यमातून जे काही भगवंताचं वर्णन केलं आहे ते सर्व काही वर्णन याच रूपाशी मॅच होतं म्हणून सर्वजण सर्वेश्वर पण म्हणतात. पण या पौष मासामध्ये मकर संक्रमणाच्या कालापासून जो किरणोत्सव असतो त्या किरणोत्सवाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण जो भाविक किरणोत्सवामध्ये आणि विशेष करून पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी या दरम्यान सूर्योदयाच्या वेळेस सूर्यनारायणाचं दर्शन घेतो त्याच्यामध्ये जे काही अमंगल अनिष्ट असेल तर तो दोष तर जातातच. कारण सूर्याला आपण
बीजोफलदाता म्हणतो आणि शनी महाराज जे आहेत ते सूर्यदेवाचे पुत्र आहेत. तर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये अनिष्ट स्थानामध्ये जर शनी असेल, 7.5च्या स्थानामध्ये शनी असेल किंवा राहू केतूचं किंवा इतर ग्रहांचं जर प्राबल्य असेल तर निमित्त मात्र पौष मासातील दर्शनाने त्या सर्व दोषांचा नाश होतो. म्हणून इथली अजून एक विशेष आख्यायिका आहे. म्हणून जो भाविक अनन्य भावाने, कारण हरी अनंत आहे, कथा अनंत आहेत, या युक्तीप्रमाणे जो भाविक ज्या स्वरूपाचं अपेक्षेप्रमाणे दर्शन घेतो त्या भाविकाला त्याप्रमाणे त्या दर्शनाचा लाभ होतो आणि त्याला त्या भाविकाला त्याचं फळसुद्धा मिळतं. इथलं विशेष यात्रेचं स्वरूप काय तर पहाटे बरोबर 5:05 या ठिकाणी काकडा आरतीला प्रारंभ होतो. पहाटेची काकडा आरती झाल्यानंतर 5:35 वाजता या ठिकाणी महाभिषेकाला सुरुवात होते. विशेष असं शाही स्नान भगवंताला घालण्यात येतं. नवीन वस्त्र अलंकार भगवंताला नेसवण्यात येतात. बरोबर सूर्योदयाच्या वेळेस, कारण दक्षिणायन संपून ज्या वेळेस उत्तरायण सुरू होतं तो कालावधी सर्वसाधारणपणे आपल्या स्थानिक वेळेनुसार 7:12 ते 7:19 या दरम्यान ह्या कालावधीमध्ये सूर्योदय असतो. तर त्यावेळेस आम्ही आरतीचं आयोजन केलेलं असतं. त्यावेळेस हजारो भाविक या ठिकाणी आरतीला सुद्धा सूर्योदयाच्या वेळेस उपस्थित असतात. कारण सूर्योदयाचं दर्शन आणि सूर्योदयाची महाआरती याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर माध्यान्हाच्या वेळेस या ठिकाणी महाप्रसाद असतो आणि सूर्यास्ताच्या वेळेस पण पुन्हा एकदा आरती असते. याप्रमाणे 1.25 महिना यात्रेचं स्वरूप असतं. पण यात्रेमध्ये रविवारच्या दिवसाला आणि विशेष करून दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेस दर्शन जरी घेतलं, कारण दिवसभरामध्ये भगवंताचे 3 स्वरूप पाहिले जाते अशी भाविकांमध्ये एक समज आहे. कारण सूर्योदयाच्या वेळेस तो ब्रह्मास्वरूप कोमल असतो, माध्यान्हाच्या वेळेस तो शिवस्वरूप उग्र दिसतो व सूर्यास्ताच्या वेळेस तो विष्णू स्वरूप शांत दिसतो. असे या दिवसभरामध्ये सुद्धा भगवंताचं एक 3 प्रकारचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून रविवारच्या दिवशी आणि विशेष करून इतर दिवशी सुद्धा दिवसभरात कोणत्याही वेळेस जरी दर्शन घेतलं तर त्या स्वरूपामध्ये या ठिकाणी भगवंताचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. विशेष करून मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व स्त्रिया व आबालवृद्ध विशेष करून दर्शनाला येतात. कारण जी व्यक्ती मकर संक्रमणाच्या कालावधीमध्ये आणि मकर संक्रांती दिवशी भगवंताचं दर्शन घेते त्याच्या जीवनामध्ये अमंगल, अनिष्ट आणि जे काही दोष असतील त्या दोषाचा नाश करण्याची ताकद मकर संक्रांतीच्या दर्शनाची आहे. म्हणून मकर संक्रांती दिवशी आणि रविवारच्या दिवशी अनेक राज्यातून नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविकांचा एक प्रकारचा ओघ असतो दर्शनाला. कारण हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी या युक्तीप्रमाणे भगवंताच्या हातामध्ये जी गदा आहे ती येणाऱ्या भाविकांच्या कर्माचा नाश करण्याचं एक सामर्थ्य आणि ताकद राखते. म्हणून दिवसभराच्या दर्शनामध्ये कोणत्याही वेळेस घेतलेल्या दर्शनाला सुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं हे प्राचीन सूर्य मंदिर भारतामध्ये 2 नंबरचं असं आम्ही समजलं जातो. कारण भारतामध्ये उडीसामध्ये कोणार्क व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र नारायण चिंचोली याच ठिकाणचं प्राचीन सूर्य मंदिर आहे. आणि ते आणखी एक आख्यायिका म्हणजे आपण कोणार्कला गेलो तर आपल्याला मूर्तीचं दर्शन होत नाही, परंतु या ठिकाणी जर तुम्ही आलात तर श्रीच्या पायाचं दर्शन होतं. म्हणून आवर्जून भाविकांचा या ठिकाणी ओघ असतो. म्हणून मी आपल्या चॅनलमार्फत पण सर्व भाविकांना एक विशेष विनंती करतो की महिन्याभरामध्ये विशेष करून रविवारच्या दिवशी आणि सूर्योदयाला आवर्जून या ठिकाणी सूर्यनारायणाचं दर्शन घ्या आणि आपलं जीवन कृताकृत्य करा. एवढाच मी तुम्हाला संदेश देऊ इच्छितो. रामकृष्ण हरी. साधारण या यात्रेला किती वर्षाची परंपरा आहे? यात्रेला सर्वसाधारणपणे किमान 700 वर्षाची एक परंपरा आहे. आमच्या यात्रेच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे धार्मिक विधी चालतात. अनेक संत महंत या ठिकाणी भजन कीर्तन या ठिकाणी सेवा बजावत असतात. आणि विशेष करून काय असतं, यात्रेमध्ये पौष मासातील 3ऱ्या रविवारी आमच्याकडे नगर प्रदक्षिणा हा एक फार मोठा उत्सव असतो. कारण एक भाविकांचा असा एक समज आहे की कुठल्या रूपामधून नारायण कधी आणि कसा भेटेल हे कधीही सांगता येत नाही. कारण या ठिकाणी ह्या श्री क्षेत्र नारायण चिंचोलीला नारायण चिंचोली नाव पडण्यापाठीमागचं कारण काय की
की विश्वपुराणाच्या आख्यायिकानुसार या ठिकाणी दंडकारण्याचा पूर्व ईशान्य भाग म्हणजे एक चिंचोक नावाचं बन, म्हणजे या ठिकाणी चिंचेचं बन होतं आणि या बनामध्ये भगवंत स्वतः विश्रांतीला थांबले होते. नारायण स्वरूप म्हणून नारायणावरून आणि चिंचोक बनावरून या क्षेत्राला नारायण चिंचोली असं संबोधलं जातं. मग तिसऱ्या रविवारी जी नगर प्रदक्षिणा असते, या गावची जी रचना आहे, जशी अध्यात्म नगरी काशी आहे, त्या काशीमध्ये काशीची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे या ठिकाणी नारायण चिंचोलीची रचना आहे. कारण नारायणाच्या नगरीमध्ये मध्यभागी स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. गावाच्या वेशीला उत्तर भागामध्ये या ठिकाणी प्रत्यक्ष काळभैरवाचा अधिवास आहे, त्या ठिकाणी तेही मंदिर आहे. गावाचा ईशान्य व आग्नेय दिशेला आणि विशेष नैऋत्य दिशेला या ठिकाणी तिन्ही ठिकाणी प्राचीन असे महादेवाचे मंदिर आहे आणि मध्यभागी या ठिकाणी नारायणाचं मंदिर आहे. म्हणजे हरी आणि हर यांचा एकत्र स्वरूप या ठिकाणी या गावाची रचना आहे. गावामध्ये असे विविध प्रकारची इतर पण मंदिरं आहेत, परंतु त्या नगर प्रदक्षिणेच्या वेळेस जो भाविक वर्षातून एकदाच इतर तीर्थाच्या ठिकाणी रोज आपण नगर प्रदक्षिणा करतो, पण आमच्या या सूर्यनारायणाच्या नगरीमध्ये वर्षातून एकदा आणि पौष मासातील तिसऱ्या रविवारीच नगर प्रदक्षिणा घेतली जाते. या ठिकाणी भगवंताच्या पादुका आहेत प्राचीन, आणि ते पादुका विशिष्ट पालखीमध्ये ठेवून समस्त ग्रामस्थ व भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक या ठिकाणी नगर प्रदक्षिणेला लाखोच्या संख्येने उपस्थित असतात. कारण भगवंत कोणत्या तरी स्वरूपामधून त्या ठिकाणी दर्शन देतो, अशी या ठिकाणी तिसऱ्या रविवारच्या पालखी सोहळ्याची आणि नगर प्रदक्षिणेची एक आख्यायिका आहे. म्हणून जो भाविक त्या पालखी सोहळ्यामध्ये आणि विशेष करून नगर प्रदक्षिणेला उपस्थित राहतो, कारण न बाधती तया घरा भूत प्रेत संबंध बाधा अशी एक आख्यायिका आहे. कारण जो भाविक त्या दिवशी नगर प्रदक्षिणेला येतो तर तो काळाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो, मुक्त होतो. त्याच्या नशिबामध्ये जे काय अमंगल अनिष्ट असेल तर ते दूर होतं आणि अष्टदिशेपैकी कोणत्याही दिशेला तो गेला, त्याचा प्रवास असेल तर तो निर्विघ्न आणि यशस्वी होतो. म्हणून नगर प्रदक्षिणेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून पौष मासातील तिसऱ्या रविवारी यावेळेस 28 जानेवारी दिवशी तिसरा रविवार आहे, सकाळी बरोबर 8:30 वाजता श्रीच्या पादुक्यांची विधिवत मानाच्या व्यक्तींकडून पूजा या ठिकाणी संपन्न होते आणि नगर प्रदक्षिणेसाठी ती पालखी मार्गस्थ होत असते. आणि बरोबर दुपारी 12 वाजता नगर प्रदक्षिणा पूर्ण करून तो पालखी सोहळा मंदिरात येतो व त्या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी महाआरती असते. आणि त्या महाआरतीला जे चैतन्य असतं, जी ऊर्जा असते, जी चेतना असते, ती अवर्णनीय अशी आहे. आणि जो भाविक त्या ऊर्जेमध्ये सहभागी होतो त्याच्या जीवनामध्ये निश्चित आणि निश्चित बदल होतो. तोही या नगर प्रदक्षिणेचं एक विशेष वरदान आहे.